अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर महिलांनो, ताईनो, दादानो, आज मी एक विशेष महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे आणि हा शुभ योग सर्वार्थ सिद्धी योग जुडून आलेला आहे. वैशाख पौर्णिमा हे 23 तारखेला गुरुवारी वैशाख पौर्णिमा आहे. पौर्णिमा 22 तारखेला संध्याकाळी चालू होत आहे. पण आपल्याला आज मी खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ते आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीच करायचे आहेत. ह्या दिवशी सर्व सिद्धी योग जुळून आलेले आहे. खूप कमी असे योग येतात. त्या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि हे सर्व सिद्धी योग आपल्या घरामध्ये सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, घरामध्ये धन प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा हा योग आहे. ह्या दिवशी जे काही आज मी सेवा सांगणार आहे, ती सेवा दिवसभरामध्ये करायला सुरुवात करा. सेवा अजिबात चुकू नका. असे योग खूपच कमी येतात. खूपच कमी योग असे आपल्याला भेटतात आणि जरी आले तरी त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही अडचणी असतात, की आपण त्या सेवा करू शकत नाही. तर वैशाख पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे. त्या दिवशी भगवान बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा आपण साजरी करतो आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी सुद्धा पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या दिवशी आपण सत्यनारायण सुद्धा करायचं आहे. जर तुम्ही सत्यनारायण करत नसाल तर तुम्ही ह्या सेवा आज मी सांगणार आहे त्या सेवा करा. तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही आणि धनाविषयी तुम्हाला खूप समस्या असेल तर ह्या सर्व सिद्धी योगावर संकल्प करून तुम्ही सेवा करा. बघा तुम्हाला खूप काही मदत होईल. मेहनत तर आपल्याला करायचंच आहे, पण काही योगावर, काही तिथीवर, काही विशेष सेवा केले तर त्याचे आपल्याला अनेक पटीने फायदे होतात आणि त्याचे शुभ लाभ आपल्याला भेटतं. म्हणून आपल्याला ह्या सर्व सिद्धी योगावर ह्या सेवा अजिबात चुकवायचे नाहीत. वैशाख पौर्णिमा आहे. बुधवारीच वैशाख पौर्णिमा चालू होत आहे. संध्याकाळी 6:49 वैशाख पौर्णिमा सुरू होत आहे. पण आपल्याला जो सूर्य तिथीला ती पौर्णिमा पाहती तीच तिथी आपण मानतो. म्हणून आपल्याला 23 तारखेला पौर्णिमा साजरी करायची आहे. ज्यांना कोणाला उपवास करायचा आहे त्यांनी 23 तारखेला म्हणजे गुरुवारीच उपवास पण करायचा आहे आणि पौर्णिमाचा उपवास करायचा असेल तरी पण आपल्याला गुरुवारीच उपवास करायचा आहे. ह्या दिवशी सर्व सिद्धी योग जुळून आलेला आहे. सकाळी 9:15 हे योग सुरू होत आहे आणि मग शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त आहे 11 ते 11:01 ते 12:45 पर्यंत हे सकाळी सायंकाळी 7 पर्यंत हा योग आहे. तर ह्या योगामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये शुभ लक्ष्मी मातेची, भगवान विष्णूची आणि कुलदेवीची आणि आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. आपल्याला ह्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि ही सेवा महिलांनी, पुरुषांनी कोणी पण करू शकतात. ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्या तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे. ह्या दिवशी कर्जमुक्तीसाठी आपण तुळशीला थोडंसं दूध अर्पण करून तुळशीची पंचोपचार पूजा करून एक तुपाचा दिवा लावून मग तुळशी मातेला ओवाळून घ्यायचं आहे. मग ती झाली तर मग आपल्या घरातली देवपूजा सगळी आटोपून घ्यायची आहे. सगळे देव स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. मग ह्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या टाकावर आणि भगवान बालकृष्णाची जे काही आपल्याकडे मूर्ती आहे त्याच्यावरती आपल्याला एकदाच नाही, अगोदर आपल्याला टाकावर अभिषेक करून घ्यायचा आहे. ह्या दिवशी श्रीसूक्त म्हणून मग देवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे पंचामृतनं, म्हणजे दही, दूध, थोडी तूप आणि साखर, मध असे मिळून पंचामृतानं श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला श्रीसूक्त येत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणू शकता किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप करा. थोडंसं पंचामृत घाला
मग पाणी घाला, मग थोडं पंचामृत, थोडं पाणी असं घालून अभिषेक करून घ्या. मग स्वच्छ देवीची मूर्ती पुसा, अत्तर वगैरे लावून अष्टगंध, हळदी-कुंकू पूजा, फूल वगैरे अर्पण करून धूप-दीप ओवाळून घ्या. मग देवीची पूजा हे करत असताना आपल्याला तुमच्या कुलदेवीचं मंत्र म्हणतच राहा. जर कोणतं मंत्र येत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप करा किंवा आपल्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आपण पूजा करत असताना क्रिया सगळे काही करत असतो त्यावेळेस ह्या सगळं आपण मंत्र जप करतच राहायचं आहे. मग जप करत राहायचं, धूप ओवाळायचा, अगरबत्ती ओवाळायची, नैवेद्य दाखवायचं, फुलं अर्पण करायची. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण हे देवीचे मंत्र म्हणतच राहायचं आहे. मग आता आपलं आपल्याकडं बालकृष्णाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णू स्वरूपी असेल, जे काही तुमच्याकडे मूर्ती, फोटो जे असेल ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. बालकृष्ण ते सगळ्यांच्या देवघरात असतोच. तर त्या बालकृष्णावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. श्रीसूक्त आणि पुरुसूक्त जर तुम्हाला हे येत नसेल, तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करत राहा आणि पंचामृत, पाणी, पंचामृत असा अभिषेक करा. मग ती पण मूर्ती स्वच्छ पुसून अत्तर वगैरे लावून स्थापना करा. अष्टगंध, हळदी-कुंकू, धूप-दीप ओवाळून घ्या आणि मग आरती करून घ्या सगळे. मग हे झाले तर आपल्याला सेवा करायची आहे. सेवा काय करायचं आहे? ह्या दिवशी संकल्प करा. तुम्हाला धनविषयी काही समस्या असेल, तुमच्या कोणतीही धनाविषयी, व्यापाराविषयी, नोकरीविषयी किंवा तुमच्या घरामध्ये धन टिकत नाही, ह्या जर समस्या असेल, तर ह्या दिवशी तुम्ही हातामध्ये पाणी घ्या. सर्वसिद्धी योगाच्या दिवशी आज मी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा करून मी 16 वेळेस किंवा 1 माळ 108 वेळेस असं किती वेळेस तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आणि ते तुम्ही बोलून दाखवा. आणि आज जे काही मी सेवा करतो मला धनप्राप्ती व्हावं, माता लक्ष्मी, भगवान विष्णूला माझं वंदन म्हणून ते पाणी सोडून द्या. मग असं आपलं साध्या सोप्या भाषेमध्ये संकल्प करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला सेवा सुरू करायचा आहे. सेवा म्हणजे ह्या दिवशी भगवान विष्णू सहस्त्रनाम अत्यंत प्रभावशाली धनप्राप्तीसाठी घरामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेश्वर स्तोत्र संस्कृतमध्ये तुम्ही पाठ करा. मोठा मराठीमध्ये आहे. तो खूप वेळ लागतो त्याला कमसे कमी 1 वेळेस वाचायला अर्धा तास आपल्याला जातो. तर मग आपल्या संस्कृतमध्ये हे 8 श्लोकाचं आहे. आपल्याला वाचण्यासाठी फक्त 2 मिनिटं लागतात. मग तो संस्कृतमधून वाचला तरी तेवढेच पुण्य आहे आणि मराठीतून वाचलं तरी तेवढंच आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. म्हणून ह्या दिवशी आपल्याला 11 वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे. व्यंकटेश्वर स्तोत्र नित्यसेवेमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही Googleवर सर्च केला संस्कृतमध्ये तर तुम्हाला भेटून जाईल. तर व्यंकटेश स्तोत्र पाठ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर श्रीसूक्त. श्रीसूक्त अत्यंत प्रभावशाली आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर आपल्याला 16 वेळेस ह्याचं पाठ करायचं आहे. तुमच्याकडे जर नित्य ग्रंथ असेल त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये प्रकृतमध्ये दिलेला आहे. जर तुमच्याकडे नित्य ग्रंथ नसेल तर तुम्ही Googleवरती तुम्ही मराठीमध्ये पण सर्च करू शकता. हिंदी आणि मराठी आणि संस्कृत दोघांमध्ये पण हा हे आहे म्हणजे श्रीसूक्त आहे. तर तुम्हाला जमत नसेल वाचायला तर तुम्ही मराठीमधून वाचा. 16 आवर्जून 16 पाठ करा. श्रीसूक्त माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरावरती तिची अखंड कृपा राहण्यासाठी, माता लक्ष्मीला आवडती सेवा कोणती आहे म्हणजे श्रीसूक्त. हे श्रीसूक्ताचं 16 पाठ आपल्याला करायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे 16 पाठ करताना 16 श्लोक वाचायचा आहे. जे खालची फलश्रुती आहे ते आपल्याला 15 वेळेस 16 श्लोक म्हणायचा आहे आणि 16व्या वेळेस खालची फलश्रुती म्हणायची आहे. अशा प्रकारे आपल्याला 16 पाठ म्हणायचे आहेत. मग हे झाल्यानंतर आपल्याला 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा 16 वेळेस, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र, 16 वेळेस आपल्या कुलदेवीचं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हे मंत्र. हे आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावशाली सेवा आहेत. ह्या सेवा तुम्ही अजिबात चुकू नका. ह्या सेवा आवर्जून करा. मग त्या दिवशी आपल्याला श्रीयंत्र असेल, श्रीयंत्र नसेल किंवा तर श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करा. जर श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावरती कुंकुमार्जन करा. श्रीसूक्त म्हणून मग तुम्ही अभिषेक करू शकता
आणि आपण जो 16 पाठ करतात ते आपण अलग पाठ करायचं आहे आणि कुंकुमार्चन करताना श्रीसूक्त आपल्याला अलग म्हणायचं आहे. आपल्याला जर श्रीसूक्त येत नसेल तर आपल्याला ओम महालक्ष्मीये नमो नमः, ओम महालक्ष्मीये नमो नमः असं म्हणून आपल्याला 2 करंगळी शेजारचे 2 बोटं आणि अंगठ्याने असे आपल्याला टाकावरती कुंकू अर्पण करायचं आहे आणि 108 वेळेस मंत्र म्हणा किंवा 16 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस असं तुम्ही ठरवून घ्या आणि मग या दिवशी कुंकुमार्चन आवर्जून करा. तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ पण तुम्ही करू शकता. कुलदेवीची सेवा, आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. तसेच आपल्या गुरु सगळे आपण सेवा करतो. आपले गुरु जर आपले कृपा नसेल तर आपली कोणतीही सेवा पूर्ण होत नाही. म्हणून ह्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृताचे 3 अध्याय करा, 7 अध्याय किंवा 1 बैठकीमध्ये 1 पाठ तुम्ही करू शकता. ह्या सगळ्या सेवा करायला तुम्हाला वेळ भेटत नसेल, तर जास्त सेवा आहे या दिवशी तर तुम्ही 3 अध्याय वाचा, 11 माळी जप करा, 11 वेळेस तारक मंत्र म्हणा. ह्या सगळ्या सेवा ह्या सर्व सिद्धी योगावर आपल्याला करायच्या आहेत. आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा आपल्याला संध्याकाळीच करायची आहे. संध्याकाळी खूप शुभ योग आहे. जर तुम्ही दर पौर्णिमेला करत असाल तर ह्या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचंच आहे. जर दर पौर्णिमा करत नसाल तर उद्या म्हणजे 23 तारखेला तुम्ही सत्यनारायण जरूर करा. तुमच्या घरामध्ये धन कधीही कमी पडणार नाही. धनाविषयी अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे धनप्राप्तीसाठी. तर सर्व सिद्धी योगाविषयी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि एक लाईक करा.